तर सोलापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे। दहीटणे येथील ओढा ओव्हरफ्लो झालाय। शेळगे येथील अनेक घरात पाणी शिरल्याचं चित्र आहे। जवळपास 2000 घरांना पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। सोलापूर शहरातील दहीटणे येथील खरं तर ओढा ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेळगी येथील अनेक घरात पाणी शिरले। तर शेळगी परिसरातील कुमारस्वामी नगर येथे जवळपास 2000 घरांना पाण्याचा फटका बसलाय। कुमारस्वामी नगर येथील शेख कुटुंबियांना पावसाच्या पाण्यामुळे रात्र जागून काढावी लागली। वो क्या घर में सब सत्यानाश है, पकाने का खाने का कुछ भी नहीं है। देखो फ्रिज है, 2 कूलर है, ये सब दरवाजा टूटा पानी को जी घर में सांप भी घुसा है एक। वैसे परेशान में हम बच्चन को लेकर यहाँ बैठे बहु बच्चा हमें सब जना इतनी परेशानी है कि पूछने के बाद किधर जाना किधर नहीं ऐसा होने लगे। अभी और रात को डर लगने लगे और आज कैसे से कहाँ बारिश पड़ता है कि बोल को और शाम जैसा हुई कि वैसा तकलीफ होने लगी। एक तो मेरे घुटने का दर्द है, एक बेटा कमाने वाला है मेरा, हमारी गरीब परिस्थिति है। और फ्रीज है, कूलर है, पूरा नुकसान झाला। इथं जवळपास 5000 घरांची लोकवस्ती आहे। त्यातील जवळपास 2 ते 2500 घरात पाण्याखाली आहेत आणि हे सर्व कष्टकरी कामगार वर्ग आहे। मार्केट यार्डामध्ये हमाली करून गाड्या चालवून आपले पोटं भागणारे कुटुंब इथं राहतात। अचानक आलेल्या पावसामुळं आणि महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं नेहमीप्रमाणे जे नालेसफाई होते ती यावर्षी पण कागदावरच झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।